डॉक्टर रवींद्र नांदेडकर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं प्रवास करणारं, संघर्ष करून आयुष्यात यश मिळवणारं व्यक्तिमत्व। वयाच्या 5व्या वर्षीच डॉक्टर नांदेडकर यांना दृष्टिदोषाला सामोरं जावं लागलं। मात्र तरीही या वैगुण्यावर मात करत माध्यमिक परीक्षेत ते विशेष गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झाले आणि राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीचे मानकरीही ठरले। डी फार्म, बी फार्म, एम फार्म, PhD हे अतिउच्च तांत्रिक शिक्षण, शिवाय LLBचं शिक्षण लेखनिकाच्या मदतीनं त्यांनी प्रथम श्रेणीत पूर्ण केलं। संगीत विशारद पदवी शिवाय आयुर्वेद, निसर्गोपचार, योग तसंच संगणकशास्त्रातले विविध अभ्यासक्रमही त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत। बहुविकलांग असलेले डॉक्टर नांदेडकर धुळे इथल्या ARA औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आहेत। मूळचे संशोधक वृत्तीचे असलेल्या डॉक्टर नांदेडकरांनी अनेक विषयांमध्ये संशोधन केलं आहे। सप्टेंबर 2000 मध्ये झ्युरिच, स्वित्झर्लंड इथल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सादर केलेल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली आहे। आपल्या सहकाऱ्यांसोबत डॉक्टर नांदेडकरांनी संशोधित केलेल्या वनस्पतीजन्य मेहांत प्लस या कॅप्सूलमुळे मधुमेहींमध्ये येणारं संभाव्य अंधत्व आणि अस्थिव्यंगत्व टाळता येणं शक्य झालंय। त्यांच्या या स्वयंसंशोधित मेहांत प्लस कॅप्सूलला केंद्र सरकारचं प्रोव्हिजनल पेटंट आणि राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यताही मिळाली आहे। मधुमेह नियंत्रणासाठी ते वृत्तपत्रातून सतत लिखाणही करत असतात। शरीरावर शारीरिक मर्यादा ज्या आहेत त्या मला यापूर्वी कधी अडचण आल्या नव्हत्या आणि आताही त्या कधीच येत नाही। माझ्या कुटुंबियांच्या सहकाऱ्यांच्या संपूर्ण सहकार्यातून, मित्रांच्या सहकार्यातून हे काम कंटिन्यू पुढे आहे। मी मनापासून शासनाचा, केंद्र शासनाचा आभारी आहे की त्यांनी हे अशा प्रकारचं रिसर्चला एक पाठबळ देऊन केवळ डॉक्टर रवींद्र नांदेडकरांना नव्हे तर आयुर्वेदाला एक चांगलं स्थान या ठिकाणी दिलं आहे। आपल्या स्वतःच्या अपंगत्वावर मात करून कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक या तिन्ही आघाड्यांवर देदीप्यमान यश संपादन करणाऱ्या डॉक्टर रवींद्र नांदेडकरांना अपंग सबलीकरण योजनेअंतर्गत नुकताच केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट आदर्श व्यक्ती हा राष्ट्रीय पुरस्कारही